गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी मोहिनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे सॅटरडे आणि आज यांना सुट्टीच आहे. तर आज एक माझं काम कमी झालं, ते म्हणजे पार्थला स्कूलमध्ये सोडण्याचं. तर आज सुट्टी असल्यामुळे तेच त्याला घेऊन जात आहे स्कूलमध्ये. तर मग ते त्याला सोडवायला गेले आणि त्यांनी मला सांगितलं की आज सॅटरडे आहे, थोडं माझं भाजीपाला आणि फळं वगैरे पण संपले होते घरातले. म्हटलं चला आज थोडंसं घेऊन येऊया. तर आपण आज स्टार बाजारलाच जाऊया. तर मग ते स्कूलमधून सोडून खाली येतील, म्हटलं चला मी रेडी होऊन खाली जाते, म्हणजे मग भाजीपाला आणि फळं वगैरे ते घेऊन येता येईल. तसं तर मी भाज्या वगैरे फळं हे ना एका मार्केटमधूनच आणत असते. आमच्या इकडे वेनसडे मार्केट भरतं. पण आता पावसामुळे ना एकदम असं चिडचिड वाटतं, ते मार्केटमध्ये पण जाण्याची बिलकुल इच्छा होत नाही. स्टार बाजारमध्ये तरी थोडंसं ठीक वाटतं. आणि तिथे स्टारला पण कसं असतं ना, मॉर्निंगला जर गेलं ना तरच एकदम फ्रेश भेटतं. तर कधी पण एकदम सकाळीच लवकर जायचं म्हणजे फ्रेश भेटतं. नंतर मग संध्याकाळी किंवा दुपार नंतर एवढं काही खास असं भाजीपाला वगैरे तिकडे भेटत नाही. तर मग आम्ही पण इकडे सकाळी सकाळीच आलेलो आहे. चला तर मग आता बघूया इकडे काय कसं फ्रेश भाजीपाला, काय फ्रूट्स कसे भेटतात ते घेऊया. मग स्टार्टिंगला तिकडे बनाना इकडे दोन प्रकारचे भेटतात. आपले नॉर्मल असतात आणि बाकी एक छोटेवाले ते इलायची असतात. गावाला आय थिंक नसत भेटत ते, पण इकडे भेटतात. ते छान असतात, त्याची पण टेस्ट खाण्यासाठी. ते सर्व भाजीपाला वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर म्हटलं चला आज आपण आता फ्रीजच थोडंसं क्लीन करून घेऊया. डीप क्लिनिंगच, पूर्ण फ्रीजच आज क्लीन करून घेण्याचा विचार करते मी. म्हणजे थोडंसं महिनाभर तरी फ्रीजकडे बघण्याची गरज पडत नाही मग. आणि तेच आता इकडे काम चालू केलंय मी. पहिले आता सगळं फ्रीज मधलं सामान खाली करून घेते. आणि ते खाली करून घेतल्यानंतर मग बाकी त्याच्यामध्ये जे आहे ते सर्व पूर्ण त्याच्यामध्ये जे ऑर्गनाइज आहे ते सर्व काढून आणि ते पण सर्व वॉश करून घ्यायचं. 5-6 दिवसापासून चालू होतं माझं, आज फ्रीज साफ करू, उद्या करू, असंच कंटाळा येते. म्हटलं चला आज मुहूर्त लागला, चला आज तरी क्लीन करून घेऊया. कधीतरी होतं ना असं, आपली कामं तर दररोजची डेलीची चालूच असतात, कामं काही आपली संपत नाही. तर कधीतरी आपल्याला कंटाळा पण येतो, चला करू उद्या करू उद्या करू. म्हटलं चला 4-5 दिवस गेली, म्हटलं चला आज फायनली करूनच घेऊ. म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटतं. डेलीचे आपल्याला स्वयंपाक वगैरे करताना पण फ्रीज क्लीन असला की पटापट आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या वगैरे जे पाहिजे ते पण आपल्याला सर्व काही व्यवस्थित त्याच्यामधून घेता येतं. इकडे आता कोलिंनी पण मी फ्रीज असं क्लीन करून घेते. पहिले असं कपड्याने पूर्ण पुसून घेतलं आणि नंतर मग थोडंसं त्याला कोलिंनी स्प्रे मारून परत डबल क्लीन करून घेतलं. घरामध्ये स्वच्छ सावरल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. मस्त असं माझं इकडे फ्रीज क्लीन करण्याचं काम चालू आहे आणि मला ते काम करताना पण मस्त फ्रेश वाटत आहे. फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी ना आजकाल ते ट्रान्सपरंट ऑर्गनायझर भेटतात बघा, असं भाज्या वगैरे ठेवण्यासाठी छान असतात ते. ते माझ्याकडे नाहीये सध्या. म्हटलं चला आपण पण मागूया, मागवेल कधीतरी. मी मागवलं की तुमच्याशी पण मी ते शेअर करेल. आणि असे स्काय कलरचे 3 डब्बे आहेत माझ्याकडे. त्याच्यामध्येच मी थोडंफार मिरची, कोथिंबीर वगैरे ठेवते. आणि बाकी आपले याचे टिफिन असतात ना, ते खजूर वगैरे आपण घेतो तेच ते मी यूज करते सध्या तरी. म्हटलं मागवेल, खूप दिवसाचं चालू आहे असं मागवायचं. म्हटलं मागवेल, त्याला काही मुहूर्त लागत नाही. आणि इकडे सगळं फ्रीज वगैरे क्लीन झाल्यानंतर आतमधलं जे आहे ते सर्व मी इकडे पूर्ण घासून पुसून सर्व इकडे सुकवायला ठेवते बाहेर.
आज मला फ्रीज क्लीन करूनच घ्यायचं तर डीप क्लीन. तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणी सोबत पण आपण व्हिडिओ पण शेअर करूया, ब्लॉग पण आज शूट करूया आणि हा फ्रीज क्लिनिंगचा डीप क्लिनिंगचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया. म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं मोटिवेशन भेटेल, असं मला काम करत बघताना तुम्हाला पण काम करण्याची इच्छा होईल. असतं ना असं कुणाला काम करत बघितलं की आपल्याला पण वाटत चला आपण पण आपली कामं पटापट करून घेऊया. माझं तर आहे तसं. म्हटलं चला त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी मी थोडंसं शेअर करते. हेलो गाइस, मैं अभी ट्यूशन जा रहा हूँ। आपको मिलते हैं ट्यूशन के आने के बाद। चलो बाय। कशी वाटली पार्थची एंट्री तुम्हाला? मम्मा ब्लॉग शूट करते हे त्यांनी बघितलं आणि लगेच येऊन इकडे तुमच्याशी थोडंसं बोलून मग ट्युशनला गेला तो. स्कूलमधून आला होता, जेवण वगैरे झाला त्याचं. नंतर थोडंसं खेळून आला आणि त्याला बरोबर लक्षात आलं की आज आपली ट्युशन आहे 5 वाजता. तर बरोबर 5 वाजता घरी आला तो आणि मग बॅग घेऊन ट्युशनला गेला आता. 7 वाजताच येईल आता, 2 तास असतं त्याचं ट्युशन. हे जे काचेचे जार दिसताय ना, ते मी डीमार्ट मधून आणले होते. छान आहेत असं मसाले वगैरे ठेवण्यासाठी. म्हटलं चला त्यांना पण आता आपण थोडंसं वॉश करून घेऊया. नंतर मग त्याच्यामध्ये मसाले भरून ठेवूया. तर इकडे सर्व व्हेजिटेबल्स वगैरे काढून घेतेय. स्वीटकॉर्न वगैरे पण आणले होते मी. मला पण स्वीटकॉर्न खूप आवडतात आणि पार्थला पण खूप आवडतात. पण त्याला आपण डायरेक्ट असं गॅसवर शेकवतो आणि मग खातो ना, त्याला तसं नाही आवडत. त्याला ते पूर्ण दाणे सगळे सेपरेट करून द्यावं लागतात आणि मग ते फ्राय करून मग तो खातो. तर त्याला असं ज्याची त्याची चॉईस. आजकालच्या मुलांना काय आपल्यापेक्षा त्यांची चॉईस काहीतरी खाण्याच्या पण प्रत्येक काहीतरी डिफरंट डिफरंटच असतं आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. तर त्याला ड्रॅगन फ्रूट पण खूप आवडतं, तर ते पण मी इकडे घेऊन आले. आणि तुम्हाला मी बोलली होती ना स्टार बाजारमध्ये की इकडे 2 प्रकारच्या बनाना आहेत, तर बघा 2 प्रकारचे आणले आहेत मी. ते आपल्या नॉर्मल साध्या बनाना आणि हा इकडे इलायची बनाना म्हणतात याला. थोडा छोटा असतो, पण छान असतं टेस्टला तो पण मस्त गोड असतो. तर मला आवडतो म्हटलं चला घेऊया मग पार्थला पण आवडतो. ते पण इकडे वॉश करून ठेवून देते म्हटलं. आणि चला तर आता तुमच्यासोबत गप्पा करत करत माझ्या इकडे सर्व व्हेजिटेबल फ्रूट सर्व काही मस्त वॉश करून झालंय आणि ते आता इकडे सुकवायला ठेवून देते. ते इकडे सुकेपर्यंत बाकी फ्रीज मधलं जे काही गोष्टी वॉश करून ठेवल्या होत्या ते पण सर्व व्यवस्थित लावून घेते. म्हणजे नंतर हा भाजीपाला आणि सर्व काही त्याच्यामध्ये गोष्टी व्यवस्थित असे ठेवता येईल. पत्ताकोबी पण छान भेटला. म्हटलं चला घेऊया. बाकी आता इकडे कोथिंबीर वगैरे सर्व धुवून आणि इकडे एका पेपरवर सुकवायला ठेवून दिली होती. आणि हे पटापट इकडे सर्व पुसून घेतलं. आणि आता चला तर आता लास्टला सर्व काही गोष्टी फ्रीजमध्ये मस्त अशा ऑर्गनाइज करून घेऊया. आणि चला तर इकडे सर्व सामान आपण फ्रीजमध्ये मस्त असं ऑर्गनाइज करून घेऊया. आणि फ्रेंड्स तुम्हाला हा माझा फ्रीज ऑर्गनाइजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका. आणि इकडे सर्व व्हेजिटेबल वगैरे पण मी इकडे याच्यामध्ये ऑर्गनाइज करून ठेवते. आणि हे जे कॉफीवाले पोस्टर तुम्हाला दिसत आहे ना, ते मी DIY मधून आणले होते. तर ते इकडे आपण फ्रीजमध्ये जे खाली जार असतात ना त्याच्यावर ठेवले ना तर ते खराब होत नाही. म्हणजे ते कॉफीचे जे पोस्टर असतं ते खराब झाले की आपण 2-4 दिवसांनी ते वॉश करू शकतो. ते त्याच्यासाठी आपल्याला छान असतं ते. डीमार्ट वगैरे मध्ये पण भेटतं ते. आणि इकडे छोटे छोटे जारमध्ये मस्त असे मी मसाले भरून घेतले होते. मस्त वाटतं याच्यामध्ये छोटे छोटे मध्ये मसाले भरले, ते दिसायला पण छान वाटतंय बघायला पण. आणि छान झालंय मस्त असं. तर कसं वाटलं तुम्हाला माझं फ्रीज ऑर्गनाइज बघू शकता तुम्ही. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलंय.
आणि हे सर्व काम करता करता पूर्ण मला संध्याकाळ होऊन गेली होती. म्हणजे 1.5 ते 2 तास तर लागलेच होते. 5 वाजता सुरू केलं आवरायला तर मला 7 वाजून गेले. म्हटलं चला तर ह्याच संध्याकाळच्या वेळेस चला आता इकडे दिवा वगैरे लावून घेते आणि इथेच मी माझा व्हिडिओ एंड करते. तर तुम्ही सर्व तुमच्या फॅमिलीसोबत मस्त आणि स्वस्त राहा. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो टेक केअर फ्रेंड्स. बाय. भेटू पुन्हा अशा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. बाय बाय.